पादचाऱ्याला उडवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक शिक्षकावर गुन्हा दाखल. बेफिकीने कार चालून पायी चालत जाणाऱ्या एका 31 वर्षीय पादचाऱ्यास उडवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षकावर मुकरमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुखेड तालुक्यातील बाराहाडी येथील रहिवासी फयाज जावेद साब शेख वय 31 वर्ष हे मुंबई येथे पोस्टमास्टर या पदावर कार्यरत होते. मयत फयाज यांना एक मुलगा एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी ते कामानिमित्त गावी गेले होते. मात्र नियतीला काहीतरी वेगळंच हवं होतं. त्यांना मृत्यूने गाठलं. वार शनिवार सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास पोस्टमास्टर फिरायला म्हणून बाराहाडी ते वडगाव राष्ट्रीय महामार्गावर नेहमीप्रमाणे पादचारी रस्त्याने पायी जात होते. मात्र योगायोग बार अँड रेस्टॉरंट जवळ येताच वडगावहून बाराहाडीकडे भरधाव वेगाने येणारी MH26 BX 7116 या क्रमांकाची मारुती सुझुकी अल्टो या कारने मागून धडक दिली. या धडकेत फयाज शेख यांच्या डोक्याला जबर मार लागला. या अपघाताची तीव्रता इतकी भयंकर होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरील घटनेची माहिती मुकरमाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू चव्हाण यांना मिळताच घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. माझ्या पतीचा मृत्यू हा कारचालक आरोपी संदीप माधवराव रावणगावकर यांनी निष्काळजीपणे व हायगाईने कार चालवल्यामुळे झाल्याची तक्रार मुकरमाबाद पोलीस ठाण्यात दिली. मयताची पत्नी सिमरन फयाज शेख वय 24 वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकरमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 120/2026 कलम 106(1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताहेर शेख हे करीत आहेत. मयताच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अवघ्या 26व्या वर्षी अपघातातही मृत्यू झाल्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व बाराहाडी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नवराष्ट्र माझा, सतीश वाघमारे, नांदेड. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.